नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रवास समाचार लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचं ज्या दिवशी इलेक्शन लागलं त्या दिवसापासून प्रवास समाचारच्या वतीने अनेक अशा मुलाखती घेतल्या गेल्या. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. रस्त्यावरती जाऊन आम्ही इथला सर्वे केला आणि आज अधिकृत उमेदवारांच्या ज्या मुलाखती घेतोय, पण त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे किंवा त्यांनी ज्या मतदारांना दिलेले आश्वासन आहे आणि खरोखरच ते सत्यात कशा पद्धतीने उतरणार आहे याविषयी आपण आज विरारमध्ये आहोत. आणि विरार प्रभाग 4चे जे अधिकृत उमेदवार आहेत नीता सचिन राऊत ताई यांच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत की तुम्ही निवडणुकी रिंगणामध्ये कशा पद्धतीने आलेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं शिवसेनेचं काम किती वर्षापासून करताय आणि साहेब सचिन राऊत जे आहेत ते समाजसेवक म्हणून त्यांची मोठी इथे असलेली कीर्ती पाहता जीवदानी आईंचा तुमच्यासमोर असलेला आशीर्वाद आणि ह्या आशीर्वादाने तुम्ही आज रिंगणामध्ये उतरताय वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये. आणि वसई विरार शहर महानगरपालिका ही आहे फार मोठी महानगरपालिका आहे. मुंबई तिसरी मुंबई म्हणून इथे पाहिलं जातं आणि ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये आज आपण उपस्थित आहोत. ताई नीताताई काय सांगाल की शिवसेनेच्या माध्यमातून आपण निवडणूक रिंगणामध्ये उतरला आहे, आपल्या सर्व कार्य काय, आपलं कशा पद्धतीने आहे, काय सांगाल लोकांना? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी नीता सचिन राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवारीसाठी उभी आहे आणि प्रतिसाद खूप चांगला आहे. आज आम्ही प्रत्येक डोअर टू डोअर जातो आहे. प्रत्येकजण म्हणजे खूप छानच प्रतिसाद देत आहेत. आम्हाला त्यांच्या समस्या पण समजत आहेत. एवढ्या लोकांना आम्ही ओळखतसुद्धा नव्हतो. आज आम्ही जातो आहे तर सगळे छान आम्हाला वेलकम पण खूप छान करतात. म्हणजे आम्ही नक्कीच तुमच्या बाजूने आहे तसंच सांगतायत सगळेजणं. आणि म्हणजे थोर जे आहेत, जे मोठे आहेत माणसं, त्यांचे पण आशीर्वाद आम्हाला लाभत आहेत. खूप छान. ताई बघा, आज पहिल्यांदाच तुम्ही उमेदवार म्हणून घराबाहेर पडले आहेत. म्हणजे आज तुम्ही सांगितलात की आज अनुभव आला. घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या घरामध्ये अडकलेलो असतो आपल्या परिवाराच्या संसारामध्ये, पण आज बाहेर पडल्यानंतर लोकांच्या समस्या पण लक्षात येत आहेत. हो, लोकांपर्यंत पोचल्यानंतर अशा गोष्टी लक्षात येत आहेत की काय नेमकं काय आणि लोकांना काय हवं आहे असं तुम्हाला वाटतं? आता लोकांना आता बदल घडवायचा आहे. सगळे ते सांगतात आम्हाला आता बदल पाहिजे, परिवर्तन करायचं आहे. कारण त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या कोणी सोडवल्याच नाहीत. जे पहिलेचे जे उमेदवार होते काहीच त्यांनी केलेलं नाही. नगरसेवक जे निवडून आलेले होते. आज आमच्याकडे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे रस्त्यात माझ्याकडे जीवदानी मंदिर आहे, तीर्थक्षेत्र, पण इथे पूर्ण एवढं ट्रॅफिक असतं जमा की काही त्याच्यावर पर्यायच करत नाही. आज मी आजच सांगते, आज मुख्यमंत्री साहेब आपल्याकडे येणार होते तर आज एक रस्त्यावर आम्हाला काही म्हणजे ट्रॅफिक नाही ना, काही नाही. आज इथे ट्रॅफिक हवालदारपासून सगळे उभे आहेत, नाही तर कधी इथे कोणी नसतं. इथे चेंगराचेंगरी होते, काय होते ते कोणी बघायला इथे येत नाही. तेव्हा मग ताई बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सांगितलात की खरोखरच मुख्यमंत्री येणार म्हणून मला पण आज बरं वाटलं की मी पण लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलो. मला आज पहिला दिवस आहे की कुठेही ट्रॉफिक भेटलं नाही. एक तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलेले लोक असतील किंवा प्रचारासाठी जास्त लोक असतील, त्यामुळे आज गर्दी कमी दिसते. पण ताई, तुम्ही निवडणूक रिंगणात ज्यावेळी उतरलात तर खरं जे काम आहे, समाजसेवकाचं काम जे करतात ते सचिन दादा आमचे करतात. हो. दादा, गेली अनेक वर्ष आपण समाजकार्य करताय. कसं समाजकार्य करताना कुठच्या पक्षापासून सुरुवात केलीत आणि आज कसं आहे? 2016ला मी भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला होता. एका वर्षात मला प्रमोशन मिळालं. मी जिल्हा उपाध्यक्ष झालो. त्यानंतर मी बरीच आंदोलनं केली आहेत महापालिकेवरती. तेडी आंदोलन असेल, लाडसाहेबांच्या विरुद्ध आंदोलन असेल, कोकण मेळावा असेल. पण 2019ला जेव्हा शिवसेना भाजपा युती झाली तेव्हा प्रदीप शर्मा हे आपल्याकडे कॅन्डिडेट होते. त्या टायमाला आमच्यावर बहुजन विकास आघाडीने नालासोपारा येथे जोरदार हल्ला केला. आमच्यावर जीवघेणा हल्ला होता तो. त्यात आमच्या गाड्या फोडल्या गेल्या, आमचं नुकसान झालं, आमच्यावर केसेसुद्धा झाल्या. पण त्यानंतर भारतीय जनता पार्टीला कोणाचं काही पडलं नाही आहे. नंतर मी तिकडून भारतीय जनता पार्टी ट्विट करून टाकली. आणि आता इलेक्शन लागले तेव्हा मला उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटातनं मला फोन आले की साहेब तुम्ही आमच्या पक्षातून उभे राहतील का? तेव्हा आम्ही त्यांना हो सांगितलं आणि त्यांनी म्हणतात ना देवाची इच्छा की मला एक तिकीट नाही तर आम्हाला माझ्या घरात दोन्ही तिकीट दिली. नीतासुद्धा आहे आणि मी सुद्धा आहे या पक्षामध्ये. हो साहेब, कसं सांगाल? बघा, घरात 2 उमेदवार म्हणून या वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये निवडून जातील अशी आई जीवशाने प्रार्थना करूया आपण. पण समाजकार्य तुम्ही केलंच आहे. लोकांना तुमचा जनसंपर्क फार दांडगा आहे. तर आत्ता लोकांपर्यंत तुम्ही ज्यावेळी दोघं पण एकत्र जात आहे त्यावेळी काय आशीर्वाद मिळते आणि काय लोकांचे एवढे चांगले आशीर्वाद आहे, एवढा चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला की ते स्वतः म्हणतात की आता बाबा परिवर्तन हवं. कारण बहुजन विकास आघाडी 35 वर्ष राज्य केलं, 6 वर्ष राज्य
भाजपाने केलं, पण याच्यामध्ये कुठलंही परिवर्तन नाही झालं आपल्याकडे. फक्त जुमलेगिरी केली. राजन नाईक जेव्हा आमदार झाले विधानसभा जेव्हा, त्यांनी सांगितलं मी 4 महिन्यात नारंगीचा ब्रिज करणार होते. आज त्याला 1.25 वर्ष होऊन गेला, अजून तर ब्रिजचं ओपनिंग झालं नाही. फक्त हे जुमलेगिरी करणार. आता लाडक्या बहिणी, मी आता बघितलं काही पक्षाची हे आहेत की लाडक्या बहिणी पैसे 14 तारखेला येणार, का इतकं थांबवून ठेवतात? म्हणजे तुम्ही काय, हे पैसे तुमचे नाही आहेत ना, हे पैसे जनतेचे आहेत. आम्ही टॅक्स भरतो, त्याचे हे पैसे आहेत. तुम्ही तुमचे म्हणून दाखवूच नका ना. आणि जेव्हा कसं हे कसं उपाशी होतं आणि मग पैसे देतात, हे चालणार नाही. आज जेव्हा CM येणार होते हेलिपॅडसाठी, तिकडे जी स्थानिक घरे होती झोपड्या त्या तोडल्या, येताना टपऱ्या सगळ्या तोडून दिल्या. मग ते आज कुठे उपजीवी करणार? त्यांचा उदरनिर्वाहच त्याच्यावर आहे. करून टाकला त्यांचा. मी तर म्हणे CMने रोज यावं, म्हणजे माझे आज CM येणार म्हणून रोडवर डांबरीकरण झालं. त्यांनी रोज विरारला यावं, म्हणजे आम्हाला ट्रॅफिक पण क्लिअर मिळेल आणि रस्ते पण थोडे प्लेन होतील. म्हणजे आज खरोखरच काही लोकांवरती अन्याय झालाय का? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आज फडणवीस आले, पण त्यांच्या येण्यासाठी जो हेलिपॅडपासून बनवण्यापासून तर टोटल रोडवरती रस्ते आहेत, त्याच्यावरती टपऱ्या आहेत, सर्वसामान्य माणूस तिथे छोटा मोठा ठेला घेऊन बसलेला होता आणि ते तोडले गेले. त्यांच्या हातावरती पोट. यांना उद्योग. मला हेच म्हणायचं, मुख्य जनतेचे आहेत का कुठल्या तरी एका म्हणतात अदानी अंबानीचे आहेत, ते मला कळत नाही आहे. आज जे लोक गेले, आज इकडे अपंग स्टॉल हँडिकॅप सर्टिफिकेट आहे, त्याची लिटरली त्याला विदाऊट नोटीस त्याचा स्टॉल तोडला गेला. एक बाई आहेत लेडीज आमच्याकडे, ते कडधान्य बाई विकतात, तिथंसुद्धा उद्ध्वस्त करून टाकलं. आता त्यांनी जायचं कुठे? फक्त तुम्ही येणार म्हणून रस्ते क्लीन नका करू. आमच्याकडे कौलांडी पाडा आहे, राक्षस पाडा, तिकडे पाणी येत नाही. हे कधी यांनी बघितलं आहे का? त्या बायकांना या समस्या ज्या आहेत, समस्या आहेत. तिकडे गटर नाही आहेत, गटर चक्क रस्त्यावरती वाहतात. यांनी कुठलं डेव्हलपमेंट केलं आहे? काहीच डेव्हलपमेंट झाली नाही. मी भाजपामध्ये होतो, फक्त जुमलेगिरी करतात, काहीच करत नाही. आणि बहुजन विकास आघाडी ही त्यांची बी टीम म्हणून सांगतो तुम्हाला, ही त्यांची बी टीम आहे. हे फक्त तू मी मारतो, तू रडण्याचं नाटक कर. म्हणजे आता नेमकं जे आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वेळेस जसं तुम्ही बोलतात मी मारतो तू रडण्याचं कर, पण बहुजन विकास आघाडी आणि भाजप अशी तुंबळ युद्ध असं आज वाटतं. मला वाटत नाही त्यांची तुंबळ युद्ध आहे. माझ्यासमोर तर ते आता असं म्हणतात की प्रभागातलेच उमेदवार प्रभागात होईल. माझ्यासमोर जे उमेदवार आहेत ते त्यांचा प्रभाग ते राहायला वेस्टला आहेत, दुसरे जे BJPचे आहेत ते राहायला मुंबईला आहेत, जरी त्या प्रभागात असले तरी. म्हणून मला वाटत नाही त्यांचं काही काम आहे. आणि तेही गेले 2 टर्म नगरसेवक होते, त्यांनी का काम केलं नाही आहे? आता म्हणतात ह्या समस्या, मग तुम्ही समजून केलं काय? माझं एक साधं उत्तर त्या दोघांनी द्यावं. माझं तुमच्या माध्यमातून दोघांना उत्तर प्रश्न विचारतो की तुम्ही इतक्या वर्ष तुम्ही काय केलं होतं? तुम्ही आज तिकडे उड्या मारल्यात ना. नक्कीच, म्हणजे बऱ्याच लोकांनी भाजपमध्ये तिकीट म्हणून उड्या मारल्यात, तिकीट मिळावं म्हणून. आम्ही तर उड्या मारल्या नाही आहेत. नक्कीच. दादा, मग नेमकं आता वसई विरारमधल्या जनतेला आपण दोघं घरात उमेदवार आहेत, काय आव्हान कराल ते तुम्हाला निवडून? मी जनतेला एकच आव्हान करेल की तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने आमचं पूर्ण पॅनल निवडून द्या. बघा, इथे ट्रॅफिक समस्या आहे, महापालिकेची कुठली शाळा नाही आहे, हॉस्पिटल इथून 3 किलोमीटर लांब आहे, मुलांना आणि हॉस्पिटल आहे. परिवहन सेवा नाही आहे इकडे, परिवहन बस सेवा नाही, जेणेकरून लहान मुलांना ज्या वयस्कर त्यांना फायदा झाला असता, तीसुद्धा सेवा नाही आहे आपल्याकडे. जिथे ब्रेकर टाकायचे तिकडे ब्रेकर टाकले नाही, जिकडे नाही टाकलेले आहेत. म्हणजे म्हणतात ना, पैशाचा काळाबोर केला आहे. महापालिका ह्या भाजपाने पूर्ण संपवली आहे, त्यात एकही खळखळाट झाला आहे. इव्हन कॉन्ट्रॅक्टरचं जे डिपॉझिट्स आहे ते सुद्धा त्यांनी खाऊन टाकलेलं आहे. म्हणजे एवढी परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची बिकट आहे. आणि उद्धव साहेबांनी जेव्हा महापालिका मुंबई घेतली तेव्हा 90,000 कोटी त्यांनी राखीव केलेले. आमची वसई विरार महापालिका कॉन्ट्रॅक्टर डिपॉझिट खाऊन बसलेली अशी महापालिका आहे. हे खाणारे कोण आहेत? हे शेट्टी आणि भाजपा, हे दोघंच चोर आहेत माझ्यासाठी. नक्कीच, म्हणजे हे वाटतंय तुम्हाला. पण आत्ता जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेत जर सर्व जनतेने तुम्हाला कौल दिला आणि गेलात, तर ह्याच्यावरती कशा पद्धतीने आपण काम करणार? आमचं एक आराखडा तयार आहे आमच्या पॅनलचा, की पहिलं तर आम्ही यांचे रस्ते नीट करू, गटारचे जे आहेत, आणि यांच्याकडे भरपूर पाणी येत नाही, पाण्याची वेळ नाही आहे. रात्री 2 वाजता पण पाणी येतं, 3 वाजताही पाणी येते. माणसाने जागायचं का झोपायचं? ते बिचारे कामावर जाणार, सकाळी की रात्री 2 वाजता पाणी भरणार, त्यांच्याकडे वरपर्यंत पाणी पोहोचत नाही. स्ट्रीट लाईट प्रॉपर वेने नाही आहेत. कचरेवाला येतो तिथपण गाड्या बाहेर 11, 10:30, 11 पण कचरा कोंडी चालू असते. शाळेच्या टायमाला कचरा जाणार की मुलांची बसेस जाणार. आम्ही आलं तर हे सगळं रुटीनमध्ये चेक करू. प्लस स्टेशनला जायचा रस्ता आहे त्यावर फुटपाथवरती अतिक्रमण झाले सगळे, म्हणजे फुटपाथला सुद्धा श्वास घ्यायला जमत नाही, तर माणसं काय जेव्हा चालणार?
आम्ही पहिलं ते पुन्हा स्टेशनचा परिसर हा पुन्हा अतिक्रमण हटवू. म्हणजे हॉकर झोन पण कुठेतरी आपल्याकडे हॉकर झोन असलं हवा ना पण असं वर्दळी जागी नको. त्यांना एक सेपरेट झोन बनवून आहे तिकडे आपण त्यांना शिफ्टिंग करू, तिकडे मार्केट करूया ना. नक्कीच. पण आता सर्वांना काय आवाहन कराल जनतेला की तुम्ही दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी? मी तुमच्या माध्यमातून जनतेला एकच आवाहन करेल की आम्हाला दोघांना आम्ही दोघांनी त्यामध्ये पूर्ण पॅनल आहे. मी सचिन वसंत राऊत, नीता सचिन राऊत, अजय सरान पिंपळे आणि संध्या गिरीश दिवाणजी, आमच्या चौघांनाही प्रचंड बहुमताने निवडून आणा की आम्ही आपल्या प्रभागाचा विकास करू आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजयी करा आणि समोरच्या चपरा गावून द्या. नक्कीच. सचिन दादाने बऱ्याचशा वसई विरार शहर महानगरपालिकेचे आणि हे स्थानिक इथे असल्यामुळे बऱ्याचशा समस्या लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने असं पण सांगितलं हे काही वर्षात भाजप आणि बहुजन विकास आघाडी ही एकच आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करेन, पण जर ह्यावेळी तुम्ही जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जास्तीत जास्त बहुमताने जास्तीत जास्त उमेदवार जर निवडून दिला तर आम्ही तुमच्या राहिलेल्या समस्या आणि वसई विरारचा विकास करल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.